आणि आता एक महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने हे कबूल केले। 40 नगर परिषद आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य निवडणूक आयोगाने ही माहिती सादर करत याबाबतची कबुली दिली आहे। मागील सुनावणीत याविषयीची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, खुद्द राज्य निवडणूक आयोगानेच आता कबूल केलेला आहे, याचा काय परिणाम आता पुढच्या सुनावणीवर होऊ शकतो? बिलकुल, उद्याच ही सुनावणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि याचा परिणाम या सुनावणीवर होणार आहे। कारण आतापर्यंत निवडणूक आयोगासमोर फक्त युक्तिवाद चालू होते, परंतु संपूर्ण आकडेवारी मागितली होती आणि आकडेवारी गोळा करण्यासाठी वेळ मागितला होता। आता ही आकडेवारी गोळा करण्यात आलेली आहे। उद्या सुप्रीम कोर्टासमोर ही आकडेवारी दिली जाईल आणि त्यानंतर पुढचा आदेश जो आहे तो सुप्रीम कोर्ट देणार आहे। ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या ठिकाणी आरक्षण मर्यादित आणावं लागणार आहे, म्हणजे की 50%च्या आतमध्ये आणावं लागणार आहे। म्हणजे की तिथे जे आरक्षण एक्सीड झालेले आहे ते कमी करावं लागणार। मग आता ते कमी केलं जाणारं आरक्षण नेमकं कोणतं असणार आहे? ओबीसीचं जे वाढलेलं आरक्षण आहे ते तिथं कमी करण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार पुढचे निर्देश दिले जातील। मग अशा ठिकाणी पुन्हा एकदा फेर प्रक्रिया करावी लागणार आहे आणि म्हणून उद्या निवडणूक आयोग आणि राज्य सरकार पण निवेदन करू शकतो सुप्रीम कोर्टाला की प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाईल आणि कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल। जर ही संपूर्ण आकडेवारी आपण आता बघितली तर 40 नगर परिषद आहेत। यामध्ये अमरावती मधले 2 आहेत, चिखलदरा दर्यापूर, यवतमाळ मधल्या 2 आहेत, आर्णी आणि त्याचबरोबर यवतमाळ आहेत। नांदेड म्हणजे की मराठवाड्याचा सुद्धा भाग आहे तो, नांदेड मधल्या साधारणतः 4 नगर परिषद आहेत आणि त्यामध्ये धर्माबाद येतो, त्याचबरोबर बिलोली आणि उमरी असं पण येतात। परभणी आहे, पालघर आहे, चंद्रपूर आहे, भंडारा आहे, नागपूर आहे। नागपूरमध्ये जास्त करून साधारणतः 8 ठिकाणी हे संपूर्ण ब्रीच झालेलं आहे, म्हणजे 50% पेक्षा आरक्षण जे आहे ते जास्त गेलेलं आहे। वर्धा आहे, अहिल्यानगर आहे, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे आणि पुण्यामधलं दौंड या ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे। त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय ते बघावं लागणार आहे। नक्कीच, त्यामुळेच उद्याच्या सुनावणीकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांचा आणि इच्छुक उमेदवारांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।